लग्नामध्ये आपल्याकडे अगदी पारंपरिक पद्धतीचं जेवण असतं। अर्थात हल्ली प्रत्येक लग्नामध्ये पारंपरिक पंगत असते असं नाही, पण तरी सुद्धा पदार्थ मात्र अगदी हमखास पारंपरिक असतात। रिसेप्शन मध्ये मात्र आपल्या आवडी-निवडीप्रमाणे आपण मेन्यूचं थोडंसं फ्रीलान्सिंग करू शकतो। सो तुमची आवड आणि त्याचबरोबर आमची सजेशन्स हे मिळून तुम्ही तुमच्या रिसेप्शनसाठी एक मस्त मेन्यू तयार करू शकता। सध्या ट्रेंड जो असा चालला आहे लग्नांचा, थीम मध्ये तर आहेतच आहेत खूप, म्हणजे ट्रॅडिशनल जी लोक आहेत ती ट्रेंड्समध्ये जातात किंवा दे वॉन्ट त्यांना टोटल थीम, म्हणजे अगर साऊथ इंडियन लग्न आहे किंवा मराठी लग्न आहे, पंजाबी लग्न आहे, त्यांचे राईट फ्रॉम त्यांचे वेलकम ड्रिंक टू रिसेप्शनपर्यंत त्यांचे सगळ्याच्या पूर्ण थीम पकडून ते लग्न करतात। जसं मी आता एक मराठी लग्न करतोय, त्याच्यात कसं आहे की दुपारचं लग्न आहे आणि संध्याकाळी रिसेप्शन आहे, पण दुपारच्या लग्नात वेलकम ड्रिंक पानं आहे, दुपारचं जेवण झुणका भाकर, कोशिंबीर, डाळिंब्या, मसाले भात हा प्रकार आहे, आणि संध्याकाळी जो आहे रिसेप्शन तो पूर्ण चेंज केला आहे त्या लोकांनी, आणि दे आर गोइंग टुवर्ड्स अमेरिकन थीम डेकोरेशन म्हणा किंवा त्या प्रकारात जात आहेत। फुलांचं डेकोरेशन आहे, सॅटिन रिबिन्स आहेत, ड्रेप्स आहेत, नेट ड्रेप्स आहेत, त्या प्रकारे त्या लोकांनी पूर्ण थीम चेंज करून टाकला आहे। एक पंजाबी थीम म्हटलं तर त्या लोकांचे त्यांचे सिंगिंग्स म्हणा, त्यांचे ढोल्स म्हणा, त्यांचे मेन्यू बघा, दाल मखनी असते, दाल तडका असते, तंदुरी आयटम्स त्यांच्याकडे जास्त असतात, आणि त्यांची पार्टी म्हणजे एक खूप मोठी जंगी पार्टी असते। त्यांच्यात फक्त व्हेज नॉनव्हेज फूड नाही पण अल्कोहोल पण कन्झ्युम होतं। तर त्या प्रकारे त्या लोकांची पूर्ण एक त्यांचे ड्रेसअप, त्यांचे पंजाबी ढोलवाले टिपिकल ड्रेसमध्ये असतात, लुंगी त्यांच्या अवतारात, त्यांचे भांगडा डान्स होतात, परफॉर्मन्सेस असतात। दुसरी गोष्ट, लोक आर गोईंग मच मोर टुवर्ड्स फास्ट फूडमध्ये पाणीपुरी म्हणा, चाट म्हणा, पास्ता म्हणा, पिझ्झा म्हणा, बर्गर्स म्हणा, ह्या प्रकारे पण एक काउंटर असतो, प्लस आपला नॉर्मल ट्रेडिशनल फूड पण असतो। मराठी लग्न म्हटलं तर मसाले भात, कोशिंबीर, पुरी भाजी हे तर येतच, पण त्याच्यासोबत एक चाटचा काउंटर येतो, एक नाही तर दोन येतातच। पाणीपुरी पाहिजे असतं आणि त्या लोकांना दही चाट पाहिजे असतं। दुसरे प्रकारे अगर मोठी लग्न, पंजाबी वेडिंग्स किंवा साऊथ इंडियन वेडिंग्स म्हणा, साऊथ इंडियन वेडिंग्समध्ये तुम्हाला जास्त करून चाट काउंटर्स वगैरे भेटणार नाही, त्यांचे स्वतःचे इडली वडे हे सगळं काउंटर्स असतात। पण पंजाबी वेडिंगला जाल तर तिकडे खूप मोठी काउंटर्स असतात, नाना प्रकारचे काउंटर असतात, चाट म्हणा, फास्ट फूड म्हणा, तंदूर आयटम्स म्हणा, कबाब्स म्हणा, प्लस त्यांच्याकडे एक प्रकार आहे पान पण ते लोक खातात आवडीने। डाएट फूड म्हटलं तर लोक म्हणतात की अरे आम्ही डाएट कॉन्शियस आहोत, डाएट फूड पाहिजे आम्हाला, तर डाएट फूडमध्ये त्या लोकांना मग परत त्या लोकांना सॅलड्स पाहिजे असतं, त्या लोकांना बेक्ड आयटम्स पाहिजे असतात, तंदूर आयटम्स पाहिजे असतात, मग ते बाकी प्रकारचे रोटी, राईस, दाल, भाजी हे लोक काही खात नाही, मग ते लोक फक्त सॅलड्सवर कॉन्सन्ट्रेट करतात किंवा तंदूर आयटम्सवर, विच इज मच मोर त्या लोकांच्या डाएटच्या हिशोबाने लोकांना बसवतात। वेलकम ड्रिंक म्हटलं तर वेलकम, आता मराठी लग्न आहेत तर त्याच्यात पण तर मोस्ट इम्पॉर्टंटली येतच ॲज अ वेलकम ड्रिंक। मग वेलकम ड्रिंकमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट पंच येतं, त्या लोकांकडे ऑरेंज ज्यूस म्हणा किंवा कोकोनट ड्रिंक्स असतात, त्याच्यात कोकोनट ड्रिंक्स विथ लिचीमध्ये मिक्स करून लिची फ्लेवरमध्ये देतात, चेरी टाकून, हे वेगळ्या प्रकारचे वेलकम ड्रिंक खूप आहेत मार्केटमध्ये आलेले। कोकणा साईडला गेलात तर स्वीट्स, हजारो प्रकारचे स्वीट्स त्यांच्या लग्नात असतात। मराठी म्हटलं तर आपले बासुंदी येतेच, खीर असतेच, प्लस कुल्फी हा एक ट्रेंड आलेला आहे, कुल्फी विथ रबडी म्हणा किंवा जलेबी विथ रबडी। आणखीन एक मोठी स्वीट्स हा प्रकार आला आहे की स्ट्रॉबेरी जलेबी आहेत, ॲपल जलेबी आहेत, पायनॅपल जलेबी येत आहेत, आणि लोक आवडीने खात आहेत। आईस्क्रीम तर आहेच आहे, मग आईस्क्रीममध्ये पण त्या लोक आधी एक प्रकार ठेवायचे, आता लोक 3-3, 4-4 प्रकारचे आईस्क्रीम ठेवायला जातात। हल्ली लग्न समारंभाचा चेहरा मोहराच बदलून गेलेला आहे। कपडे, दागिने, डेकोरेशन्स, कॉस्ट्युम्स, मेन्यू इतकंच नाही तर फोटोग्राफी पर्यंत सगळ्याच गोष्टी पार बदलल्या आहेत। हल्ली जमाना आहे तो कॅन्डिड फोटोग्राफीचा, ज्यामध्ये तुम्हाला अगदी विशिष्ट पोजेस घ्यायला सांगून फोटोग्राफर्स फोटो काढत नाही, तर तुमचं लक्ष नसताना काही अत्यंत कॅन्डिड मोमेंट्स आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंद करतो।
बेसिकली कॅन्डिड म्हटल्यानंतर लोकांना हेच कळत नाही आधी पहिल्यांदा की कॅन्डिड म्हणजे काय. सो फोटोग्राफीमधला हा एक नवीन ट्रेंड आहे कॅन्डिड. तिथे फोटोग्राफर तुमच्या नकळत म्हणजे अगदी नवरा नवरीच्या नकळत, त्यांच्यानंतर पॅरेंट्सच्या नकळत जे काही एक्सप्रेसिव्ह फोटोग्राफ काढतो, जे काही इमोशन्स टिपतो, ते सगळे तो कॅन्डिडच्या ह्याच्यामध्ये आम्ही घेतो. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी होते की नकळत काढलेले फोटोग्राफ इतके सुंदर आणि नॅचरल वाटतात, जेणेकरून वरवधू समजा किंवा त्यांचे पॅरेंट्स समजा, त्यांना स्वतःला फोटो पाहिल्यानंतर कळतं की अरे वा, हा फोटोग्राफ किती छान आणि माझा नॅचरल आला आहे. आताचा हाच ट्रेंड जो आहे आम्ही तसाच रिसेप्शनसाठी पण कॅरी ऑन करतो. रिसेप्शनमध्ये काय झालं की आपल्याकडे एक प्रथा झाली आहे की रिसेप्शनला असे ग्रुप फोटोग्राफला सगळे येणार, भेटणार आणि मग उभे राहणार आणि मग त्याच्यावरती ते स्टेरी पिक्चर काढणार. सो ह्याला आम्ही नवीन कॅन्डिडचा ट्रेंड कसा दिला की ज्यावेळेस पण ते गेस्ट ब्राईड अँड ग्रूमला भेटायला येतात, वरवधूला शुभेच्छा द्यायला येतात, त्यावेळेस ते त्यांचे जे एक्सप्रेशन्स, त्यांचे एक्साइटनेस, त्यांचे मूड्स, ह्या सगळ्या आम्ही त्या कॅन्डिडच्या ह्याच्यामध्ये मोडतो आणि त्याच्यात टिपतो त्याच्यामुळे ते प्रत्येक क्षण असे टिपले जातात की अल्बम बघताना सुद्धा वरवधूना काय किंवा त्यांच्या पॅरेंट्सना काय ते बघितल्यानंतर त्या मुमेंटची पुन्हा एकदा आठवण होते आणि त्यावेळेस केलेली जी काही धमाल होती ती त्यांना त्यावेळेस परत एकदा उजळणी झाल्यासारखी जाते. असं तसंच आता एक जो नवीन ट्रेंड आम्ही अजून एक काढला आहे तो म्हणजे डॉक्युमेंटरी वेडिंग. डॉक्युमेंटरी वेडिंग हा एक कॉन्सेप्ट असा आहे की जिथे आम्ही अगदी नवरा नवरी जेव्हापासून शॉपिंग करतात तेव्हापासूनचं चित्र म्हणजे तेव्हापासूनचं आम्ही सगळं चित्रित करतो, फोटोग्राफी शूट्स करतो आणि ते करून टिल अप टू बिदाईपर्यंतचा जो एंड असतो ते अगदी बारकावे त्याच्यातले टिपले जातात, त्यांचे क्षण घेतले जातात, अगदी ब्रायडल मेकअपचे क्षण घेतले जातात आणि ह्या सगळ्यांचं सगळं चित्रीकरण झाल्यानंतर आम्ही त्याला एक अर्धा तासाच्या अवर्समध्ये आम्ही त्याला एक छानपैकी शॉर्ट फिल्म करून देतो. अशाच पद्धतीचं आम्ही कपल्ससाठी प्री वेडिंग कपल शूट आम्ही करतो, जेणेकरून एक गोष्ट काय होतं की सध्या आपल्याकडे ऑफकोर्स म्हणजे जिथे लव्ह मॅरेज आहे त्यापेक्षा तर सर्टनली कपल्स खूप कम्फर्टेबल असतात, पण जिथे प्रपोज आणि अरेंज मॅरेज असतात त्यावेळेस आम्हाला ह्या प्री वेडिंग शूटचा आम्हाला फायदा मिळतो. कारण प्री वेडिंग शूटला आम्ही काय करतो की कपल्सला अशा छानशी रमणीय ठिकाणी घेऊन जातो आणि तिथे गेल्यानंतर त्या दोघांना आम्ही स्वच्छंदपणे मुक्तपणे त्यांना फिरायला देतो. मग त्यावेळेस जे फिरताना त्यांच्या जे काय धमाल मस्ती, मूड्स, एकमेकांशी केलेला नॉटीनेस हा आम्ही आमच्या कॅमेरामध्ये टिपत असतो. सर्वसामान्यतः महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करताना लग्नाचे विधी हे सकाळच्या वेळेला असतात आणि रिसेप्शन संध्याकाळच्या वेळेला. त्यामुळे एकंदरीतच कॉस्ट्युम्स, हेअरस्टाईल, मेकअप यामध्ये खूपच जास्त फरक असतो. शिवाय रिसेप्शनचा मेकअप हा थोडासा हेवी सुद्धा असतो. नक्की हा मेकअप कसा असावा? तर मेकअप करताना पहिल्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे तुमचे मेकअप आर्टिस्ट आहेत किंवा जे तुमचे ब्युटी थेरपिस्ट आहेत, तर माझं असं म्हणणं आहे की त्यांच्याबरोबर एक ट्रायल जरूर करावी. वेळात वेळ काढून ही ट्रायल करणं जरुरीचं आहे. कारण ह्याच्यामुळे होतं असं की तुम्हाला एक अंदाज येतो की त्या दिवशी तुम्ही कसे दिसणार आहात, काय तुमची हेअरस्टाईल असणार आहे आणि तुमच्या कपड्यांची रंगसंगती तुमच्या मेकअप आर्टिस्टने बघितल्यामुळे त्यांनाही सोपं जातं की त्या रंगांची ताळमेळ साधणं. दुसरी गोष्ट अशी असते की आम्ही जेव्हा जातो ब्रायडल मेकअपसाठी वगैरे, तर त्यावेळेला आम्हाला सतत सल्ले असतात की कमी मेकअप करा, हां खूप गॉडी नको, हां खूप असं नको, खूप तसं नको. तर माझं असं सांगणं आहे की नववधूनी किंवा जी नवरी मुलगी आहे तिने पूर्णपणे रिलॅक्स बसावं, पूर्णपणे विश्वास तुमच्या मेकअप आर्टिस्टवरती ठेवा, पहिली गोष्ट म्हणजे. दुसरं, ह्याच्यामध्ये कमी मेकअप किंवा जास्त मेकअप असं नसतं ह्याच्यामध्ये. तर जे तुमचे कपडे आहेत आणि जो तुमचा चेहऱ्याचा जो रंग आहे किंवा स्किन कलर ज्याला आपण म्हणतो, ह्याचा ताळमेळ साधणारी रंगसंगती म्हणजे मेकअप असते. आणि जेव्हा रिसेप्शनची वेळ येते, जरी दुपारचं रिसेप्शन असलं किंवा संध्याकाळचं रिसेप्शन असलं, तरी आजकाल मराठी मुलींमध्ये सुद्धा हा ट्रेंड वाढला आहे की त्या घागरा चोलीज किंवा शराराज, लाचाज असे फॅन्सी ड्रेस सिलेक्ट करतात किंवा फॅन्सी कलर्ससुद्धा आता सिलेक्ट करण्याकडे कल वाढला आहे की पर्पल्स, व्हायलेट्स किंवा लाईट ब्लू, पिस्ता हे रंगसुद्धा भरपूर वेळा आपल्याला दिसतात की रिसेप्शनच्या साड्यांमध्ये किंवा ड्रेसेसमध्ये आहे. तर अशा वेळेला थोडा ग्लॉसी आणि ग्लॅमरस असा लुक रिसेप्शनला पाहिजे. आता तो ट्रेंड गेला आहे की रेड कलरची लिपस्टिक किंवा आता खूप निऑन कलर झाले आहेत मार्केटमध्ये किंवा न्यूड लिप्स अजूनही मार्केटमध्ये आहेत. सो
बोल्ड आउटलाईन्स न करता तुमच्या लिपस्टिकच्या कलरशी मॅचिंग होणारी आउटलाईन, म्हणजे जी तुम्हाला ओठांना उठाव देईल, प्लस त्याच्यामध्ये कलर सुद्धा दिसेल. रिसेप्शनची तयारी झाली आणि त्याबरोबरच घे भरारीचा आजचा हा एपिसोडही इथेच संपतोय. तुमची मतं आम्हाला नक्की कळवा घेभरारी@abpnews.in वर. त्याखेरीज आमचा पत्ता आहे घे भरारी, एबीपी माझा, 3rd फ्लोअर, बोस्टन हाऊस, चकाला, अंधेरी ईस्ट, मुंबई 400093. या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूयात. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.